चला करूयात सुरुवात या मॅचला. दोन्ही टीम सज्ज झालेत. इन आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी आजच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. सुजित नॉन स्ट्राईक वरती आहेत. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलेत. गोलंदाजीसाठी प्रणय. पहिला बॉल. आज आता या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये एक ट्रॉफी कन्फर्म. यावेळेस पहिल्याच बॉलवरती बिग विकेट. इना मैदानाच्या बाहेर चाललाय. इनाने संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त 4 धावा ठोकल्यात. चला नवीन बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. कौस्तुभ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणारा. कॉपॅट शिरोवणे संघ जो फिल्डिंग करताना दिसतोय तुम्हाला देवनारचा संघ आहे. ताकदीचा संघ आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धा या टीमने जिंकल्यात. कौस्तुभ आलाय नवीन बॅटर नंबर क्रमांक 3 वरती. याही वेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. मिस झालाय. बॅट बॉलचा संपर्क आपल्याला जरूर पाहायला मिळाला. कदाचित आवाज आला तर बॅटला बॉल स्पर्श झाला. पहिले 2 बॉल्स आहेत ते निर्धाव पाहायला मिळालेत आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. प्रणय. तिसरा बॉल दांडी गोल केली. वॉट अ बॉल. लेग स्पिन होता आणि लेग स्पिन करत असताना बॉल किती बळण घेतलाय पहा. ऑफ स्टंप वरती धडकलाय बॉल. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर चाललाय. यावेळेस आणखीन एक लाजवाब डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा चांगला नाही. त्या टप्प्यावरती मात्र थांबलाय हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा होतील तयार. त्या गोलंदाजाने मात्र अहंकार केलाय या मॅच मध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये थोडासा वेळ जरूर घेतला. 3 ओव्हरची मॅच आहे. कालच्या दिवसामध्ये भरपूर वेळ आपण घालवला. च्या दिवसामध्ये लवकरात लवकर सामने कंप्लीट करायचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल ठरलाय. यशस्वी. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लेग ब्रेक टाकत असताना शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 0 आहे. मेडन षटक टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. या स्पर्धेचा पहिलं मेडन षटक टाकेल का प्रणय. 5 बॉल पहिले निर्धाव आलेत. शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हर मधला. पहिली मेडन ओव्हर आली आहे. देवनार आर्या देवनार टीम. प्रणय गोलंदाजाचं नाव आहे. या स्पर्धेचा पहिला मेडन षटक टाकणारा खेळाडू मिस्टर प्रणय. लाजवाब गोलंदाजी ज्यामध्ये विकेट्स त्यांनी घेतलेत. 2 आणि 4 निर्धाव चेंडू टाकत असताना पहिलं मेडन षटक टाकलाय आपल्या स्पर्धेचं. तो गोलंदाज आपल्याला मिळाला मिस्टर प्रणय. मोठा संघ आणि मोठ्या संघामध्ये असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतीलच. सुजित आता बॅटिंगसाठी आले. जे अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे अंडर बॉक्स क्रिकेटचा. भरपूर वर्ष क्रिकेट खेळत 40+ खेळाडू. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवरती बल्लीने मात्र बाहेरचा रस्ता दाखवलाय. सुजित हा फलंदाज बाद. जे सुजितने पहिल्या 2 मॅचेस मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती त्याला आता परतीचा रस्ता दाखवला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार आलाय. बल्ली खूप चांगली गोलंदाजी करते. बल्ली आणि कट ही खूप आहे. त्यावेळेस एक सिंगल रन. पहिली रन आली. सेकंड ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती पहिली रन आलेली आहे. टीम राहुल स्मृती नेहरू या टीम कडनं खेळत असताना बॅटिंग करत असताना. यावेळेस पुन्हा एकदा सेकंड रन. दुसरी रन आली. 2 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. बॉल झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 3 आणि 2 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज पुढे होतील तयार. यावेळेस पुन्हा एकदा हलक्यात आणि डिफेन्स केला. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला. आणखीन एक सिंगल रन मिळेल. 3 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हर मधला. भरपूर मोठा कट करतायत बल्ली. जिथे लेग स्पिन
त्यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला, फिल्डिंग लाजवाब झाली आहे. आणखीन एक सिंगल. 4 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 4 धावा धावफलकावरती. राहुल स्मृती नेहरू टीम दयनीय अवस्था सध्या या टीमची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते घेऊन येतात मिस्टर गणेश. पहिला बॉल व्हाईट बॉल टाकला गेलाय. गणेश आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक विकेटचं पतन. खूप चांगली गोलंदाजी. लेग स्पिन खूप चांगले टाकलं. तिन्ही गोलंदाज असतील, मग प्रणय असेल, मग सेकंड ओव्हर मध्ये बल्ली आले तेही लेग स्पिन वरती भर जास्त प्रमाणामध्ये भर देत होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेत. मॅडी. विकेट आतापर्यंत डाऊन झालेत 4. 5 धावा धावफलकावरती. 4 विकेट डाऊन झालेत. राहुल स्मृती नेहरू. आणखीन एक लाजवाब डिलिव्हरी, ज्यामध्ये आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज होतील तयार गोलंदाजीसाठी. आणखीन एक लाजवाब चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. मोठ्या धावसंख्या आलेली नाहीये आणि लवकरात लवकर मॅच फिनिश करायचा इरादा जरूर असणार आहे, कारण की धावा धावफलकावरती फक्त 5 लागत. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु भरपूर टर्न घेतला बॉलने, वळण भरपूर घेतला. आणि एक व्हाईट बॉल. 6 धावा धावफलकावर. देवनार संघ, दादा संघ, मात्ताप्पा संघ गोलंदाजी त्यांची पाहायला मिळतेच. पुढे सरसात खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट डाऊन झाली. नवीन बॅटर सिद्धेश. एक जातोय, एक येतोय. पुन्हा एकदा एक जातोय बाहेर, पुन्हा एकदा बाहेरून एक आतमध्ये येतोय. सध्या तरी हीच परिस्थिती पाहायला मिळते राहुल स्मृती नेहरू टीमची. ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आणि बॅटिंग झाली आहे राहुल स्मृती नेहरू टीमची. पुन्हा एकदा चांगला फटका लगवण्याचा प्रयत्न. शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. 6 या धावसंख्येवरती 5 गडी बाद. चला शेवटचा बॉल ही निर्धाव. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 7 धावा. एक ट्रॉफी आपल्या नावी करण्यासाठी टीम काव्या 8 शिरवणे या टीमला हव्यात, म्हणजेच देवनार टीमला 7 धावा इथून कंप्लीट करायच्या आहेत. येणारे चेंडू त्यांच्याकडे आहेत. 18 बॉलमध्ये 7 धावा कंप्लीट करायच्या आहेत. कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मित्रमंडळ शिरवणे तसेच भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 आयोजित प्रकाश झोतातील वॉक्स अंडरआर्म क्रिकेट सामने तब्बल 32व पर्व या स्पर्धेचा आपण अनुभवत आहे. आणि जी स्पर्धा सुरुवात झाली, या स्पर्धेला उद्घाटन सोहळा पार पाड झाला त्यावेळेस चंद्रशेठ सुतार साहेब यांचा वाढदिवस आपल्याला साजरा होताना आपण पाहिलं. उद्याच्या दिवसामध्ये सन्माननीय खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या नगरसेविका, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21च्या लाडक्या नगरसेविका सन्माननीय माधुरीताई सुतार यांचा वाढदिवस उद्याच्या दिवसामध्ये मोठ्या जल्लोषात आणि या मोठ्या मंचावरती आम्ही साजरा करणार आहोत, कारण की या स्पर्धेचा उद्याचा अंतिम दिवस मेगा फायनल. उद्याच्या दिवसामध्ये फायनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण की या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जो आहे तो जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होता आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस माधुरीताई सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि तेच क्षणचित्र उद्याच्या दिवसामध्ये ताईंना उद्या भरपूर सारे मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी येतील. जर एका ओव्हरमध्ये सामना जर फिनिश केला तर योगेशजी पाटील यांच्याकडनं टीमला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. ते सांगतात की अगोदर जर सांगितलं असतं तर आमचे प्रॉपर बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले असते, मग या बॅटर्सला मी चान्स दिला नसता. ट्राय करू शकतात, तेही क्षमता त्यांच्यामध्ये पण आहे. 5 रनची गरज आहे. चला 4 बॉल 5 रन. चला दोन्ही बॅटर्स पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, जर या ओव्हरमध्ये मॅच फिनिश केली तर टीमला 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. व्हाईट बॉल टाकला गेला. आता 3 बॉलमध्ये 4 रनची गरज आहे.
हा फटका चांगला आहे. चला 3 धावसंख्येची गरज आहे तेव्हा टीमला आर्या 8 शिरोणी या टीमला. यावेळेस फटका बाहेर चाललाय. नो बॉल आहे. हा बॉल काउंट आहे का? बॉल काउंट नसणार आहे. फलंदाज बाद नाहीयेत. ओके इथे सिंगल रन. आता टीमची धावसंख्या दाफलकावरती 6 लागली आहे. चला एका बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकण्यासाठी देऊन आहे टीमला. 1 बॉल 1 रनची गरज. 1 बॉल 1 रन 1000 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण टीमला. शेवटच्या बॉलवरती मात्र ही 1 धाव मिळाली नाहीये. एका बॉल मध्ये 1 धाव जर कंप्लीट केली असती ना. नो बॉल आहे का पंच? नो बॉल आहे. चला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. काहीतरी इंटरेस्टिंग बनवलं होतं योगेश पाटील यांचं खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करतोय. थोडंसं इंटरेस्टिंग या मॅचला बनवलं आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज संपूर्ण टीमला या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुन्हा एकदा एक गोलंदाजच असणार आहे. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने मात्र या स्पर्धेचं पहिलं मेडन षटक टाकलं मिस्टर प्रणय ठरलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 2 विकेट घेत असताना